आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स म्हणजे काय, तो कसा कॅल्क्युलेट होतो, त्याच्यामध्ये सवलती कशा प्रकारच्या आहेत, कायदा कोणत्या स्वरूपाचा आहे आणि जर तुम्ही इन्कम टॅक्स भरला नाही तर तुम्हाला कशा स्वरूपाचा दंड होतो, या सगळ्या गोष्टी पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, पुढारी ऑनलाईनमध्ये मी विक्रम रेपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजचा विषय जो आहे तो म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न आणि त्यातील तरतुदी, आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर CA सतीश डकरे सर आहेत. नमस्कार. मला संधी दिल्याबद्दल मी पहिल्यांदा पुढारीचे आभार मानतो. आपण आयकर कायदा आणि इन्कम टॅक्स आपण पेपरमधून न्यूजमधून आपण सगळीकडे बातम्या बघत असतो की काय रिटर्न्सच्या तारखा आहेत किंवा काय आहेत. पण पहिल्यांदा आपण बेसिक गोष्टी, आयकर म्हणजे काय, तो कुणाला भरावा लागतो आणि तो कसा भरायचा, इथून आपण चालू करूया. बेसिकली प्रत्येक भारतीयाला दोन प्रकारचा टॅक्स द्यावा लागतो, एक डायरेक्ट टॅक्स आणि एक इनडायरेक्ट टॅक्स. डायरेक्ट टॅक्स म्हणजे जो त्यानं स्वतःच्या उत्पन्नातून द्यायचा आहे, आणि इनडायरेक्ट टॅक्स हा त्यानं प्रत्येक खरेदीच्या वेळी द्यायचा आहे. हा डायरेक्ट टॅक्समध्ये आयकर जो आहे तो डायरेक्ट टॅक्सचा भाग येतो, आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये आता मूलतः जो GST आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, तो इनडायरेक्ट टॅक्सचा भाग येतो. तर आज आपण बेसिकली डायरेक्ट टॅक्स संदर्भात आपण बोलतोय. तर हा प्रत्येक माणसाचं जे उत्पन्न आहे, मग ते कोणत्याही प्रकारचं असू दे, त्या एकूण वार्षिक उत्पन्नाचं त्याला जे उत्पन्न मिळालेलं आहे ते 2.5 लाखाच्या वर असेल, की एकूण वार्षिक उत्पन्न प्रत्येक माणसाचं 2.5 लाखाच्या वर असेल तर त्यानं इन्कम टॅक्स भरणं गरजेचं आहे. आता तो 2.5 लाख कसा काढायचा, त्याच्यात काय काय एक्झम्पशन्स आहेत, हेही आपण याच्यात बघू. तर बेसिकली आयकर हा उत्पन्नावरती भरायचा आहे, आणि तो स्वतःच्या उत्पन्नावर भरायचा आहे, तो दुसऱ्याच्या उत्पन्नावर भरायचा नाही आहे. तो स्वतःचं जे काही मागील वर्षातलं उत्पन्न आहे त्याच्यावरती आयकर भरायचं आहे. बरोबर. हे उत्पन्न जे आहे ते एप्रिल टू मार्च कॅल्क्युलेट होतं. एप्रिल टू मार्च आपण त्याला फायनान्शियल इयर म्हणतो. 1 एप्रिल ते 31 मार्च. आत्ता तुम्हाला जे इन्कम टॅक्स रिटर्न भरायचे आहेत ते जे संपलेलं फायनान्शियल वर्ष आहे, म्हणजे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020, हे जे आर्थिक वर्ष संपलं आहे त्याचं तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं आहे. पण इन्कम टॅक्स कायद्याच्या खाली त्याला एक डेफिनेशन आहे की असेसमेंट इयर म्हणतात त्याला, की जिथं फायनान्शियल इयर संपतं तिथून असेसमेंट इयर चालू होतं. म्हणजे असेसमेंट इयर 2020-21चा तुम्हाला रिटर्न भरायचा आहे, तो आत्ता तुम्हाला भरायचा आहे. आपण प्रामुख्याने बोलणार आहोत ते पहिल्यांदा नॉर्मल टॅक्स पेयर आहेत त्यांच्याबद्दल. त्याआधी कायदा कोणता आहे, ही जी कर प्रणाली आहे भारतामध्ये जी काय लागू झालेली आहे ती कोणत्या कायद्यानुसार, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत, कर कसा कॅल्क्युलेट होतो, कुणासाठी किती होतो, हे सगळं ते कायदाच ठरवतो. तर तो कोणता कायदा आहे? आता बेसिकली इन्कम टॅक्स ॲक्ट जो आहे तो इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 असं त्याला म्हणतात, की 1961 साली जो इन्कम टॅक्स कायदा आला त्याच्या तरतुदीप्रमाणे टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. पण तुम्हाला कोणत्या फायनान्शियल इयर करता करायचा आहे तर तुम्ही बघत असाल की फायनान्स मिनिस्टर आपले देशाचे प्रत्येक वर्षी एक बजेट डिक्लेअर करतात. तर फायनान्स बिल हा त्याचा एक प्रामुख्याचा भाग असतो, की फायनान्स बिल 2019 म्हणजे तुम्हाला आर्थिक वर्ष 2019-20चा जर तुम्हाला टॅक्स भरायचा असेल तर त्याला फायनान्स बिल 2019 जे आलेलं आहे त्याच्या तरतुदीनुसार, आणि इन्कम टॅक्स ॲक्टच्या ज्या मेन तरतुदी आहेत त्याच्यात, आणि टॅक्स स्लॅब किंवा त्याच्यात काही सवलती दिल्या असतील, त्यात काही नवीन टॅक्स लावला असेल तर तो फायनान्स बिलनुसार लावला जातो. त्यामुळे तुम्हाला मेन इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 हा एक आपल्याला बघायला पाहिजे. आणि जे फायनान्स बिल आहे, जे आपलं आर्थिक वर्ष चालू व्हायच्या आधीचा फेब्रुवारीमध्ये जे डिक्लेअर होते फायनान्स बिल, त्याच्यानुसार आपल्याला तरतुदी लागू होतात. त्यामुळं बेसिकली आपल्याला दोन गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत, की फायनान्स बिल 2019 आणि इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 या दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव आहे. ह्या दोन्हीचा अंतर्भाव करून तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरावं लागेल. बरोबर. त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे सेल्फ असेसमेंटचा. त्यासाठी नक्की काय करावं लागतं? आता बेसिकली इन्कम टॅक्स कसा भरावा किंवा काय करावं, हे जे इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये तरतूद दिलेली आहे, तर प्रत्येक माणसानं स्वतःचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्याचा त्यानं टॅक्स भरायचा आहे. हे सेल्फ असेसमेंट आहे. तुम्हाला इन्कम टॅक्स ऑफिस येऊन सांगत नाही की तू इतका टॅक्स भर म्हणून, किंवा तुम्हाला कोणता गव्हर्नमेंट ऑफिसर येऊन सांगत नाही की तुला इतका टॅक्स भरावा लागतो. पण तुमचा तुम्ही कॅल्क्युलेट करायचा आहे, आणि जे काही फायनान्स बिलमध्ये स्लॅब्स असतील त्यानुसार तुम्ही भरायचं आहे. म्हणून याला सेल्फ असेसमेंट टॅक्स म्हणतात, की तुम्ही स्वतःची असेसमेंट करायची आहे, स्वतःचं उत्पन्न तुम्ही कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही टॅक्स भरायचा आहे. त्यामुळे याला सेल्फ असेसमेंट टॅक्स भरतात, की बेसिक GSTमध्ये तुम्हाला कायद्यामध्ये रेट दिलेले असतात टॅक्सचे, आणि त्यानुसार तुम्हाला टॅक्स भरायचा असतो. पण इथं तुम्ही स्वतः अभ्यास करून स्वतः कॅल्क्युलेट करून टॅक्स भरायचा आहे, म्हणून सेल्फ असेसमेंट टॅक्स आपण त्याला म्हणू शकतो. आता त्याचं स्वरूप जे असतं ते बॅलन्स शीट्समध्ये असतं, प्रॉफिट अँड लॉसमध्ये असतं, की कशा स्वरूपाचं असतं?
आता सेल्फ आपण व्यक्तीच्या उत्पन्नाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते नुसतं बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस पुरतं मर्यादित नसतंय. बरोबर. तर जेव्हा इन्कम टॅक्स आपल्याला काढायचा आहे तर इन्कम टॅक्स काढण्यासाठी आपल्याला इन्कम टॅक्स ऍक्टमध्ये ज्या काही प्रोव्हिजन्स दिलेत त्यात बेसिकली 5 प्रकारचं इन्कम तुमचं धरलं जातं की इन्कम फ्रॉम सॅलरी, की मी एखाद्या ठिकाणी नोकरी करतोय तर तिथून मला जो मिळणारा पगार आहे ते इन्कम फ्रॉम सॅलरी. त्यानंतर जर माझं हाऊसिंग प्रॉपर्टी काय असेल, म्हणजे मी काही मी भाड्यानं दिलं असेल, माझं घर असेल, माझं दुकान असेल, तर त्यातून मिळणारं जे उत्पन्न आहे त्याला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणतात. थर्ड आहे की कॅपिटल गेन, आपण ज्याला म्हणतो की कॅपिटल गेनमध्ये एखादी ॲसेट मी विकली आणि त्यात मला भांडवली स्वरूपाचा नफा झाला, की मी एक ॲसेट 2 लाख रुपयाला घेतली होती आणि ती मी 2 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर ती मी 5 लाखाला विकली, तर त्याच्यात जो नफा झालेला आहे तो 3 लाखाचा, त्याला कॅपिटल गेन टॅक्स म्हणतात. तो कॅपिटल गेन हा तिसऱ्या प्रकारचा टॅक्स आहे. चौथा प्रकार येतो तो इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, म्हणजे मी एखादा व्यवसाय करतोय तर व्यवसाय करताना जो काही नफा झालाय मग तो बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढून मी तो नफा वर्कआउट करणार आणि तो इन्कम फ्रॉम बिझनेस प्रोफेशनमध्ये येतो. आणि पाचवा, ह्यात काही नसेल तर पाचवा आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, की तुम्ही हे सोडून बाकीच्या कोणत्याही स्वरूपाचं तुम्हाला उत्पन्न मिळालं, म्हणजे अगदी तुम्हाला कौन बनेगा करोडपतीची लॉटरी जरी लागली तरी त्या लॉटरीवरती तुम्ही तो टॅक्स भरायचा आहे, तो म्हणजे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये. तर बेसिकली कुठल्याही प्रकारचं इन्कम असू दे त्या इन्कमवरती तुम्हाला टॅक्स भरायचा आहे आणि तो ह्या 5 वेगवेगळ्या पद्धतीमध्ये कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याचे वेगवेगळे रूल्स किंवा त्याचे काही रेग्युलेशन्स आहेत त्या पद्धतीनं तो कॅल्क्युलेट करून तुम्ही भरायचा आहे. म्हणजे थोडक्यात हे इन्कम हेड्स आहेत. हा, हे इन्कम हेड्स आहेत, आपण ज्याला म्हणू की इन्कम हेड्स आहेत. आणि ह्या 5 इन्कम हेड्समध्ये तुमचं उत्पन्न ज्या कॅटेगरीमध्ये असेल त्यामध्ये तुम्ही वर्किंग करून इन्कम टॅक्स भरायचा आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स जे आहेत सर त्याचे वेगळे फॉर्मॅट्स आहेत, त्याच्यामध्ये काही ऑनलाईन फॉर्मॅट्स आहेत, काही ऑफलाईन फॉर्मॅट्स आहेत, त्याच्याबद्दल काय माहिती द्याल सर? आता जर म्हटलं तर ऑफलाईन भरायची सोय गव्हर्नमेंटने ठेवलेली आहे. जे अगदी बाबा टॅक्ससाठी मला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची किंवा साईटची मला काही लोकांचं मला मदत नाही आहे, अशा ठिकाणी मी ऑफलाईन फॉर्म भरू शकतो. पण जर तुम्हाला त्यातून काही रिफंड येत असेल तर तुम्ही कंपल्सरी ऑनलाईन फॉर्म भरणं गरजेचं आहे. इन्कम टॅक्स फॉर्म्समध्ये ITR 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पर्यंत इन्कम टॅक्स रिटर्नचे वेगवेगळ्या पद्धतीचे फॉर्म्स आहेत, ते वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी वापरले जातात. तर हे फॉर्म्स म्हणजे मुख्यतः ऑनलाईन भरणं गरजेचं आहे, कारण ऑनलाईन भरल्यानंतर रिफंड जर तुमचा त्यात असेल तर रिफंड मिळण्याकरता ऑनलाईन फॉर्म भरणंच गरजेचं आहे. आणि सेकंड, जर ऑनलाईन फॉर्म भरला तर तुम्हाला लवकर त्याची असेसमेंट होती, लवकर रिफंड येतो आणि ह्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणं जास्त गरजेचं आहे. पण आता तुम्हाला ऑनलाईन भरणं शक्य नाही आहे तर तुम्ही ऑफलाईन भरू शकता, पण त्याला लिमिटेशन्स आहेत की टाइम कन्झ्युमिंग सुद्धा ते आहे. टाइम कन्झ्युमिंग देखील आहे. आणि सध्याचा जर ट्रेंड बघितला तर हार्डली 5-1% फॉर्म ऑफलाईन, पण त्याच्यापेक्षा पण कमी जात असतील. मुख्यतः सगळे ऑनलाईनच भरतात. थोडक्यात पेपरलेस सिस्टीमकडे आपण वळतोय असं म्हणायला हरकत नाही. आपण पेपरलेस नुसते रिटर्न भरण्याकरता वळालेलं नाही आहे. गव्हर्नमेंट तर फेसलेस असेसमेंट आणि फेसलेस अपील पर्यंत आले, त्यामुळे पेपरलेस किंवा काय पेपरलेसच्या पुढे जाऊनच फेसलेसमध्ये आलेले आहेत की तुम्ही इन्कम टॅक्स ऑफिसला पण जायची गरज नाही आहे, तुम्ही फेसलेस सगळ्या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे आपण डिजिटलायझेशनच्या जमान्यात आपण ऑनलाईनला जाणं, आणि गव्हर्नमेंटनं त्याच्यात भरपूर ऑप्शन्स अवेलेबल करून दिलेले आहेत. भरपूर म्हणजे गव्हर्नमेंटनं काही ऑनलाईन युटिलिटीज दिलेत की तुम्हाला कोणत्या CA किंवा याच्याकडे न जाता जर तुम्ही लहान टॅक्स पेअर आहात तर तुमचं तुम्ही देखील ऑनलाईन हे करून भरू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता सरांनी सांगितली ती म्हणजे तुमचे रिफंड्स जर काहीतरी असतील तर नक्कीच ऑनलाईन स्वरूपामध्ये आपण भरणं गरजेचं आहे. रिटर्न्स जे आहेत ते आपल्याला लवकरच रिफंड्स लवकर येण्याकरता तुम्ही म्हणजे रिफंड्स बेसिकली रिफंड्सचा फॉर्म हा ऑनलाईनच भरणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला रिफंड्स मिळतील असं इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये सर TDS फॉर्म एक असतो. TDS आणि TCS ह्या 2 ज्या फॅसिलिटीज आहेत किंवा ह्या 2 प्रोव्हिजन्स आहेत, या आहेत तुम्हाला इन्कम मिळताना गव्हर्नमेंटनं आधी काही गोष्टी, म्हणजे तुम्हाला जर एखादा माणूस सॅलरी देतोय तर जो माणूस तुम्हाला सॅलरी देतोय तर त्याच्यावर गव्हर्नमेंटनं बंधनकारक ठेवलं की तुम्हाला सॅलरी देताना त्यातनं काही पार्ट टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स म्हणतात, की तुम्हाला जेव्हा सोर्स दिलेला आहे इन्कमचं तर ते सोर्स देताना त्याचा टॅक्स डिडक्ट केला आहे, त्याला TDS म्हणतात. आणि TCS टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स, म्हणजे तुम्ही 10 लाखाच्या वरती कार घ्यायला गेला तर 10 लाखाच्या वरती कार घेताना त्या कारवरती तुमच्याकडं आणखीन 1% टॅक्स वसूल केला जातो की त्याचं तुम्ही रिटर्न भराल आणि गव्हर्नमेंटला समजेल की बाबा या लोकांनी 10 लाखाच्या वरती कार घेतलेल्या आहेत किंवा या लोकांना एवढं इन्कम झालेलं आहे. तसं तर TDS आणि TCS आहेत ह्या टॅक्स रिटर्नच्या आधीच्या गोष्टी आहेत. म्हणजे तुमचं आर्थिक वर्ष किंवा व्यवहार चालू असताना 19-20 आता आपण ज्या वर्षाचं बघतोय तर 19-20 मध्ये तुम्हाला पगार मिळताना तुमच्या पगारातनं TDS कट झालेला आहे. तुम्हाला एखादी गाडी घेतली तर तुमचा TCS झालेला आहे. तुम्ही एखादं घर विकलं असेल तर त्याचा TCS त्यावेळी झालेला आहे. तर हे TDS TCSचे रूल्स आहेत. हे टॅक्सच्या आधीच गव्हर्नमेंट थोडं
जो माणूस देतो त्याच्याकडनं त्याला असं गव्हर्नमेंटने कंपल्शन केलंय की त्या लोकांनी तुमचा टॅक्स कट करून घ्यावा आणि गव्हर्नमेंटला भरावा, जेणेकरून गव्हर्नमेंटकडे माहिती मिळेल. म्हणजे जे सध्या म्हणतात की टॅक्स लोक चुकवतात, तर टॅक्स चुकवणं कमी करण्याकरता ह्या TDS आणि TCS प्रोव्हिजन्स गव्हर्नमेंटनं आणलेले आहेत की टॅक्स चुकवेगिरी कमी व्हावी आणि गव्हर्नमेंटकडे माहिती मिळावी, जेणेकरून गव्हर्नमेंट त्याचा फॉलोअप घेऊन त्या लोकांच्याकडनं व्यवस्थित टॅक्स वसूल करेल. आयकर कायद्यामध्ये सवलती 3 प्रकारच्या असतात. एक म्हणजे एक्झम्पशन्स आम्ही ज्याला म्हणतो की त्या प्रकारच्या उत्पन्नावर टॅक्सच लागत नाही. सेकंड आहे की डिडक्शन्स, की काही सवलती म्हणजे एक त्या सेक्शनच्या अंडर वेगवेगळ्या, म्हणजे तुमचं इन्कम फ्रॉम सॅलरी असेल, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही सवलती दिलेल्या आहेत. आणि तिसरं आहे की आणखी डिडक्शन्सचा भाग येतो तो म्हणजे इन्कम टॅक्स भरताना देखील गव्हर्नमेंटनं काही सवलती दिलेत की लोकांनी टॅक्स वाचवण्याकरता, चुकवण्याकरता मी म्हणणार नाही, की वाचवण्याकरता, टॅक्स वाचवण्याकरता काही इन्व्हेस्टमेंट्स करून आपल्याला टॅक्स कमी करता येईल, तर त्या प्रकारच्या काही सवलती आहेत. तर ह्याच्यातला जो एक्झम्पशन्स पार्ट आहे तो आपण नंतर थोडा कन्सिडर करू, कारण तो हे आहे. तर सवलतीत ज्या आहेत, पहिली 2.5 लाखाची सवलत आहे की माझं उत्पन्न जर मागील वर्षाचं 2.5 लाखाच्या आत असेल तर मला कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स लागू शकत नाही आणि मला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं देखील कंपल्शन नाही. टॅक्स स्लॅब्स बद्दल आपण बोलतो. टॅक्स स्लॅब. पण पहिली 2.5 लाख ही प्रत्येक माणसाला सवलत दिलेली आहे की 2.5 लाखापर्यंत जर तुमचं इन्कम असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स लागणारच नाही. म्हणजे तुम्ही त्या इन्कम टॅक्सच्या परवीच्या बाहेर आहात, की तुम्ही स्मॉल इन्कम ग्रुप आपण ज्याला म्हणतो, आणि त्यांना इन्कम टॅक्स लागणारच नाही. तर ही पहिली 2.5 लाखाची सवलत आहे. नंतर आपण जे काही टॅक्स स्लॅब्स किंवा टॅक्स प्रकार आहेत त्याच्या वाईज आपण सवलत विचारात घेऊ. तर इन्कम फ्रॉम सॅलरी जेव्हा आहे तर तिथं तुम्हाला जे उत्पन्न तुम्हाला पगारातून मिळालंय त्यातून तुम्हाला 50,000 रुपये ही सवलत दिली आहे. म्हणजे तुमचं उत्पन्न समजा 4 लाख रुपये पगार आहे तर तुम्हाला 4 लाख रुपये पगारावर पूर्ण टॅक्स भरावा लागत नाही. 4 लाखमधून तुम्हाला 50,000 रुपये स्टँडर्ड डिडक्शन मिळतं आणि तुम्हाला 3.5 लाखावर टॅक्स भरावा लागतो. तसंच त्याच्यात तुम्ही जो प्रोफेशन टॅक्स, व्यवसाय कर तुम्ही जो भरताय स्टेट गव्हर्नमेंटला, तो व्यवसाय कर देखील त्यातून वजावट मिळतो. बरोबर. त्यानंतर आहे पगारदार लोकांसाठी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना हाऊस रेंट अलाउन्स जर मिळत असेल तर हाऊस रेंट अलाउन्स मिळत असताना ते जे घर भाडं भरतात त्या घर भाड्याचं त्यांना डिडक्शन्स मिळतं. की हाऊस रेंट अलाउन्स त्यांना, त्याचं थोडं वर्किंग आहे, पण त्या वर्किंगमध्ये त्यांना हाऊस रेंट अलाउन्स किती मिळाला, त्यांनी घर भाडं किती भरलं, त्यांचा बेसिक पगार किती आहे, ते मेट्रोमध्ये राहत आहेत का नॉन मेट्रो सिटीमध्ये राहत आहेत, याचं थोडंसं वर्किंग आहे. पण सोपं आहे, असं काही फार ते क्लिष्ट नाही आहे. तुमचे सॅलरी स्ट्रक्चर जे आहे त्याच्यामध्ये बेसिक आणि DA नंतर HRA जो असतो त्या HRA मध्ये तुम्हाला त्याच्यावर टॅक्स नाही भरावा लागत. जे तुम्ही घर भाडं समोर व्यक्तीला दिलेलं आहे राहण्याकरता, तर ते तुम्हाला त्यातून डिडक्शन मिळू शकतं. हा सॅलरीमध्ये झाला. तसंच इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये तुम्ही जे घर भाड्यानं दिलंय किंवा दुकान भाड्यानं दिलंय त्याच्या अगेन्स्ट तुम्ही म्युन्सिपल टॅक्स भरताय त्याचा, तर तो तुम्हाला आधी डिडक्शन्स मिळतो. त्यानंतर तुम्हाला एक 30% स्टँडर्ड डिडक्शन दिलेला आहे की तुम्ही जो तुम्हाला समजा एक 3 लाख रुपये घर भाडं आलं तर तुम्हाला 3 लाखावर टॅक्स नाही भरायचा आहे. तुम्हाला त्यातनं 3 लाखाच्या 30% म्हणजे 90,000 रुपये तुम्हाला डिडक्शन्स मिळणार आणि तुम्ही 2,10,000वरच टॅक्स भरायचा आहे. तर त्याला एक स्टँडर्ड डिडक्शन इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये आहे. तसंच ती हाऊस प्रॉपर्टी घेण्याकरता जर तुम्ही एखादं कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला त्याची देखील वजावट मिळते. म्हणजे तुम्ही एखादं घर तुम्ही विकत घेताना जे कर्ज घेतलंय तर त्याचं जे इंटरेस्ट आहे त्या वर्षाचं तर ते तुम्हाला डिडक्शन्स मिळतं. आणि याच्यात आणखीन एक वेगळी ॲडिशन आहे ज्याचा लोकांनी भरपूर फायदा घ्यायला पाहिजे. म्हणजे माझं सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी आहे की मी माझ्या स्वतःच्या घरात राहतोय, पण स्वतःचं घर राहतोय त्या घर घेण्याकरता मी कर्ज घेतलं, त्यापासून मला इन्कम काही मिळत नाही आहे, ते माझं इन्कम 0 आहे. पण त्याचं जे मी हाऊसिंग लोनचं इंटरेस्ट आहे ते डिडक्शन्स मिळतं आणि ते व्याज 2 लाखापर्यंत गव्हर्नमेंटनं सूट दिलेली आहे. म्हणजे लोकांनी इन्कम टॅक्स भरताना किंवा टॅक्स भरायच्या ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यात घर घेणं स्वतःचं, याला गव्हर्नमेंटनं तुम्हाला इन्सेंटिव्हाइज केलं की तुम्ही स्वतःचं घर घेण्याकरता जे हाऊसिंग लोन घ्याल त्याच्यात तुम्हाला एकतर हाऊसिंग लोनचं व्याज दर कमी आहे, ॲज वेल एज तुम्हाला टॅक्स कमी भरावा लागेल. त्यामुळे हाऊसिंग लोन तुमचं स्वतःचं घर करणं याच्यासाठी गव्हर्नमेंट तुम्हाला प्रोत्साहित करते, मदतच करतं सरकार आपल्याला स्वतःचं घर घेण्याकरता मदत करते. तर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टीमध्ये तुमचं सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी आम्ही त्याला म्हणतो की सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला त्यातून उत्पन्न काही
काही नाही आहे, पण त्याचं जे व्याज आहे देताय तुम्ही, त्या व्याजासाठी तुम्हाला डिडक्शन आहे ते 2 लाखापर्यंत आहे, म्हणजे 2 लाख रुपयापर्यंत त्याचं स्ट्रेट अवे महिन्याचं जे काय व्याज असेल वर्षाचं कॅल्क्युलेट होईल आणि 2 लाखांपर्यंत आपल्याला पूर्णपणे सूट मिळेल. हा पूर्णपणे सूट मिळेल. हा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये आहे. बरं. कॅपिटल गेनमध्ये गेला तर कॅपिटल गेनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिडक्शन्स आहेत. कॅपिटल गेनमध्ये तुम्ही जी प्रॉपर्टी विकताय किंवा जी ॲसेट विकताय, आम्ही त्याला नुसतं प्रॉपर्टी नाही म्हणत, तर ॲसेट जो काही भाग आहे, ती ॲसेट खरेदी करण्याकरता तुम्ही जी किंमत दिलेली आहे ती तुम्हाला वजावट मिळतीच, पण त्याचं इंडेक्स व्हॅल्युएशन म्हणजे महागाईची जी वाढ आहे ती गव्हर्नमेंट प्रत्येक वर्षी डिक्लेअर करतं आणि त्याप्रमाणे त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन वाढतं. म्हणजे तुमची प्रॉपर्टी तुम्ही 2000 साली विकत घेतली आणि आता 2001 हा बेस इयर गव्हर्नमेंटनं पकडलंय, पण 2010च्या साली तुम्ही प्रॉपर्टी विकत घेतली, 2010 साली विकत घेऊन तुम्ही आज विकताय, तर 2010 साली जी प्रॉपर्टी तुम्ही विकत घेतली त्याची किंमत 5 लाख रुपये आहे. तर 5 लाखाला आज महागाईचा इंडेक्स वाढवला जातो आणि त्याची किंमत साधारणतः 7-1 लाखापर्यंत होईल आणि तुम्ही ती जर 10 लाखाला विकली तर तुम्हाला टॅक्स पडेल तो वरच्या 3 लाखालाच पडेल. तुम्हाला 5 लाख ते 10 लाखमध्ये 5 लाखावर टॅक्स नाही पडणार, तुम्हाला 7 लाख ते 10 लाख त्या 3 लाखावर टॅक्स पडेल. आणि याच्यात गव्हर्नमेंटनं मागच्या 2 वर्षापूर्वी एक मेजर सुधारणा केली की बेस इयर जे आहे ते पूर्वी 1981 होतं, ते गव्हर्नमेंटनं 1/4/2001 आणलं की तुमची 2001 सालची प्रॉपर्टी जर असेल तर तुमचं 2001 सालचं व्हॅल्युएशन, त्याला गव्हर्नमेंट अप्रूव्ड व्हॅल्युअर्स असतात, त्यांच्याकडून आपण त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करून घ्यायचं आणि 1/4/2001चं व्हॅल्युएशन हे बेस इयर पकडून तिथून त्याचं वर्किंग करतात. तर ती कॅपिटल गेनमध्ये डिडक्शन आहे. तशीच इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये डिडक्शन्स असतात. म्हणजे तुमचं पेन्शन इन्कम आहे, फॅमिली पेन्शन आपण ज्याला म्हणतो, तर फॅमिली पेन्शनमध्ये 15,000ची सूट आहे. किंवा तुम्ही व्याज मिळवण्यासाठी तुम्ही एखादं व्याज तुम्ही कोणाला तरी देताय की तुम्ही FD लोन काढलंय आणि FD लोनचं जे व्याज आहे ते तुम्हाला FDचं जे व्याज मिळते त्याच्यातनं FD लोनचं व्याज तुम्हाला खर्च मिळेल, तर या प्रकारची वजावट मिळते. आणि जो इन्कम फ्रॉम बिझनेस प्रोफेशन आहे तिथं तर भरपूर डिडक्शन्स अवेलेबल आहेत की तुम्ही तो व्यवसाय करण्याकरता जो काही खर्च करता, जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे तुमचं, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काढताना तो व्यवसाय करण्याकरता जो तुम्ही काही खर्च करताय त्याची तुम्हाला पूर्णपणे वजावट मिळते. म्हणजे माझा सेल जो झालाय किंवा माझे जे काही ग्रॉस रिसीट्स आहेत त्याच्यावर मला टॅक्स नाही भरायचा आहे, तर मला जो त्याच्या अगेन्स्ट जो काही माझा खर्च आहे तो सगळ्या वजा जाऊन, किंवा मला एखादं मशीन घ्यायला लागलं तर त्या मशीनचा जो घसारा आहे त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो, तर त्याचं डेप्रिसिएशनची देखील तुम्हाला वजावट मिळते आणि त्या डेप्रिसिएशनची वजावट झाल्यानंतर जो नेट प्रॉफिट आहे त्याच्यावरच तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. तर ह्या प्रकारच्या त्या प्रकारचं इन्कम कॅल्क्युलेट करताना काही सवलती गव्हर्नमेंटनं दिलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतरचा प्रकार येतो की हे सगळं झाल्यानंतर आपण त्याला ग्रॉस टोटल इन्कम म्हणतो की आपण ग्रॉस टोटल इन्कम काढतो त्या माणसाचं, आणि हे ग्रॉस टोटल इन्कम काढून झाल्यानंतर देखील काही सवलती दिली आहेत. त्या सवलती कशा प्रकारच्या आहेत तर बेसिकली 80CCC म्हणून एक सेक्शन आहे, त्या सेक्शनमध्ये तुम्ही LICचा प्रीमियम भरताय, तुम्ही प्रॉव्हिडंट फंडमध्ये पैसे भरताय, तुम्ही मुलांची एज्युकेशन फीस भरताय, तर त्याची तुम्हाला वजावट दिली. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, किंवा तुमचा जेव्हा तुम्ही नोकरीमध्ये आहात तेव्हा तुमचा एम्प्लॉयर्स प्रॉव्हिडंट फंडमध्ये देखील जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची देखील तिथं वजावट मिळते. किंवा तुमचे इन्शुरन्सचे तुम्ही हप्ते भरताय त्याची वजावट मिळते, ती साधारणतः 1.5 लाख रुपये आहे 80CCC. आणि मेडिकल पॉलिसी एखाद्याची असेल आणि त्याचा हप्ता जर गेला असेल तर तो सुद्धा एक्झम्प्ट, तर तो 80D म्हणून सेक्शन आहे. त्याला मेडिक्लेम मध्ये जो काही प्रीमियम दिलेला आहे तो 80Dच्या मेडिक्लेम मध्ये प्रीमियम तुम्हाला 80Dच्या सेक्शनमध्ये वजावट मिळतो. फक्त 80D मध्ये आहे की तुमचा मेडिक्लेम हा चेक न भरला गेला असायला पाहिजे किंवा RTGS NEFT न भरला गेला असायला पाहिजे, तो तुम्ही कॅश न भरून चालत नाही. कॅश न जर भरला असेल तर त्याचं डिडक्शन तुम्हाला मिळणार नाही. तशाच आणखी सवलती आहेत. मुलांच्या शिक्षणाकरता लोन काढला असेल तर त्या लोनचं जे व्याज आहे तर त्या लोनचं व्याज देखील तुम्हाला तुमच्या टोटल इन्कममधनं सूट मिळतं. तसंच तुम्ही सॅलरी पर्सन नाही आहे, तुम्ही तुमचा बिझनेस आहे किंवा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आहे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आहे आणि तुम्ही घर भाडं देताय, तर तिथं देखील तुम्हाला घर भाड्याची सवलत मिळते. तर असे काही सेक्शन्स आहेत की जे 80चे म्हणजे चॅप्टर 5A म्हणून डिडक्शन्स असतात 6A, तर 6A मधले डिडक्शन्स आहेत ते सगळे या प्रकारचे असतात. ॲज वेल ॲज गव्हर्नमेंटनं काही बिझनेसेसना ॲडिशनल सवलत दिलेली असते की जे आपण आता तुम्ही मागच्या न्यूजमध्ये किंवा काही ऐकलं असाल की लहान घरांना गव्हर्नमेंटनं सवलत दिली की त्याला 80IA आणि 80IB म्हणून सेक्शन आहे की त्यामध्ये तुम्हाला काही लहान स्वरूपाचं घर आहे, पंतप्रधान आवास योजना म्हणून जी स्कीम आहे त्या पंतप्रधान आवास योजना, आणि तसंच कमी उत्पन्न गटासाठी घरं बांधण्याकरता, तर अशा प्रकारची जर स्कीम केली तर त्याला पूर्णपणे टॅक्स एक्झम्पशन दिलंय. किंवा
जे सोलर आहे किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेशन आहे त्याच्यासाठी ॲडिशनल डेप्रिसिएशन आहे, अशी आणखी काही तरतुदी हा ATIA ATIB वगैरे सेक्शन्स आहेत. आणि ही डेप्रिशिएशनची पॉलिसी जी आहे ती शासनानं पारित केलेली आहे. हो, ती प्रत्येक इन्कम टॅक्स ऍक्टमध्ये डेप्रिसिएशनची पॉलिसी आहे. आणि जे काही रेट्स आहेत किंवा जर रेटमध्ये काही बदल झाला तर तो फायनान्स बिलनुसार होतो. त्यामुळे तुम्हाला घसाराची जी पॉलिसी आहे ती गव्हर्नमेंटनं पूर्णपणे अगदी म्हणजे यूज ऑफ ॲसेटवरती ती डिसाईड केलेली आहे की त्या ॲसेटचा यूज किती आहे त्याच्यावरती ती डिसाईड करून आपल्याला डेप्रिसिएशन दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि बेसिक प्रश्न सर, जो सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे तो म्हणजे टॅक्स स्लॅब जे आहेत ते कशा स्वरूपाचे आहेत. आता टॅक्स स्लॅब हे बेसिकली 3 प्रकारचे असतात. 2.5 लाखापर्यंत तर तुम्हाला टॅक्सच नाही आहे की 2.5 लाखाच्या आत जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला टॅक्सच नाही आहे. आणि टॅक्स स्लॅबमध्ये 3 प्रकार असे केलेत गव्हर्नमेंटनं. एक नॉर्मल टॅक्स पेअर, एक सिनियर सिटीजन टॅक्स पेअर आणि एक सुपर सिनियर सिटीजन टॅक्स पेअर. ज्याचं 60 वर्षाच्या वरती वय आहे, 60 वर्ष कंप्लीट झालेत, म्हणजे 19-20 या आर्थिक वर्षात त्याचं 60 वर्ष जर कंप्लीट झाले असतील तर त्याला 19-20 करता ती सवलत मिळते. ते म्हणजे 3 लाखापर्यंत त्याला टॅक्स नाही आहे, 3 लाखाच्या वरच्या इन्कमला टॅक्स असतो. आणि सुपर सिनियर सिटीजन ज्याचं 80 वर्ष कंप्लीट झालं आहे, ते जर 19-20 मध्ये कंप्लीट झालं असेल किंवा त्याच्यावरती त्याचं वय असेल तर त्याला 5 लाखापर्यंतच्या इन्कमला सूट मिळते, म्हणजे त्याच्यापर्यंत त्याला काहीच टॅक्स पडणार नाही आहे. नंतर टॅक्स स्लॅब चालू होतात 2.5 लाख ही पहिली, म्हणजे आता आपण आर्थिक वर्ष 19-20 ह्याचे रिटर्न भरायचे जे आता आपण भरणं ड्यू आहे किंवा आता भरण्यासंदर्भात वेळ आहे त्याचं आपण जर बघितलं तर 2.5 लाखापर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचा टॅक्स बसत नाही. 2.5 लाख ते 5 लाख यामधल्या इन्कमला तुम्हाला 5% टॅक्स आहे. 5 लाख ते 10 लाख यामध्ये इन्कमला तुम्हाला 20% टॅक्स आहे. आणि 10 लाखाच्या वरती जे काही उत्पन्न आहे त्याला 30% टॅक्स आहे. पण म्हणजे असं होत नाही की 6 लाख इन्कम असेल तर 6 लाख इन्कम असेल तर मला 6 लाखावर 20% म्हणजे मला एवढा टॅक्स द्यायचा नाही आहे, म्हणजे 1,20,000 माझा टॅक्स होत नाही आहे. 6 लाख जर इन्कम असेल तर स्लॅब रेटप्रमाणे पहिले 2.5 लाख तुमचे एक्झेम्प्ट होतात. 2.5 लाख ते 5 लाख जे इन्कम आहे त्याला तुम्हाला 5% टॅक्स म्हणजे 12,500 टॅक्स लागेल. आणि 5 लाख ते 6 लाख जे 1 लाख आहे त्याच्यावर 20% टॅक्स लागेल. म्हणजे तुमचं 6 लाखाकरता तुमचा जो टॅक्स स्लॅब होईल तो 32,500 प्रमाणे तुम्हाला टॅक्स लागेल. आता हे जे टॅक्स स्लॅब आहे हे टॅक्स स्लॅब काढताना जसं आपण मगाशी वजावट जी बघितली तर तुमच्या ज्या काही त्या स्लॅबच्या अंडरच्या वजावट आहेत म्हणजे प्रकाराच्या अंडरच्या की तुम्हाला सॅलरीमधनं तुम्हाला 50,000 रुपये सूट दिलेली आहे किंवा हाऊसिंग प्रॉपर्टीचं तुम्हाला 30% स्टँडर्ड डिडक्शन दिलं आहे, हाऊसिंग लोन असेल तर तुम्हाला 2 लाखापर्यंत व्याजाची सूट दिली. तर या सगळ्या वजा करून म्हणजे तुमचं साधारणतः आपण एक अंदाज किंवा उदाहरण घ्यायचं म्हटलं तर माझा पगार हा 9 लाख रुपये आहे मागील वर्षाचा. त्या 9 लाख पगारातनं मला पहिले 50,000 रुपये स्टँडर्ड डिडक्शन मिळेल, म्हणजे माझे 8.5 लाख रुपये माझं इन्कम झालं. 8.5 लाखातनं माझं हाऊसिंग लोनचं इंटरेस्ट आहे ते मी 2 लाख रुपये झालं, तर ते वजा झाल्यानंतर माझं 6.5 लाख होईल. 6.5 लाखामधनं ज्या ATCच्या स्लॅब आहेत त्या मी 1.5 लाखाच्या इन्व्हेस्ट केलेत तर त्याप्रमाणे 1.5 लाख होईल, म्हणजे 5 लाख होईल. जे इन्व्हेस्टमेंट किती महत्त्वाची आहे या टॅक्स कॅल्क्युलेशन मध्ये हे इथं जाणवतं. त्यानंतर माझा मेडिक्लेमचा प्रीमियम असेल तर ह्या प्रकारचे डिडक्शन घेऊन जे नेट टॅक्सेबल इन्कम राहील त्याच्यावरच मी टॅक्स भरायचा आहे. म्हणजे माझा पगार 9 लाख रुपये होता म्हणून मला टॅक्स 9 लाखावर पडणार नाहीये. मला हे सगळ्या प्रकारचे डिडक्शन वजा करून झाल्यानंतर जो काही नेट टॅक्सेबल इन्कम राहील आणि ते कुठल्या स्लॅबमध्ये आहे त्यानुसार मला वर्किंग करून रिटर्न भरायचं आहे. त्यामुळं म्हणजे टॅक्स भरणं तो कसा वाचवता येईल या पद्धतीचे जर काही लोकांनी त्यावेळी जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं की आपण त्याला टॅक्स प्लॅनिंग म्हणू की टॅक्स प्लॅनिंग व्यवस्थित केलं तर आपण टॅक्स व्यवस्थितरित्या आणि कमी भरू शकतो आणि त्याचे सगळे प्रकारचे जे फायदे आहेत ते आपण घेऊ शकतो. सर, महिलांसाठी या करारमध्ये काही विशेष सवलत आहे का आता सध्या? 2000 साधारणतः 12-13 पर्यंत पूर्वी ट्रेंड होता की 2012-13 पर्यंत लेडीजसाठी वेगळी टॅक्स स्लॅब असायची आणि साधारणतः 50,000चा जसा आता आपण सिनियर सिटीजनचा फरक बघतोय की 2.5 लाख आणि 3 लाख आहे असा स्लॅब रेटचा फरक 2012 पूर्वी असायचा. पण सध्या तर काय नाही आहे. सध्या तर महिला ह्या काही वेगळ्या कन्सिडर न करता बेसिकली हा जो सिनियर सिटीजन आणि सुपर सिनियर सिटीजन 2.5 लाख 3 लाख आणि 5 लाख ह्या 3 स्लॅबमध्येच आहेत. महिलांसाठी अशी वेगळी टॅक्सची सवलत काय नाही आहे. पण ह्याचे जे वेगळे काही कायदे आहेत त्याच्यामध्ये महिलांना बिझनेस करण्याकरता किंवा महिलांनी या सगळ्या ह्याच्यात येण्याकरता काही गोष्टी गव्हर्नमेंटने केलेल्या आहेत की मोठ्या कंपन्यांच्या मध्ये तुम्हाला लेडीज डायरेक्टर कंपन्यांच्यावर असणं कंपल्शन आहे.
तुम्हाला लेडीजसाठी जे काही स्कीम्स असतात गव्हर्नमेंटच्या की एखादा व्यवसाय करण्याकरता तिथं तुम्हाला सबसिडी जास्त प्रमाणात मिळते. म्हणजे जर तुम्हाला सबसिडी जेंट्ससाठी सबसिडी 35% असेल तर लेडीजसाठी सबसिडी 40 किंवा 45% असते. हा फायदा जो आहे तो इनडायरेक्ट स्वरूपामध्ये आहे. इनडायरेक्ट स्वरूपाचा आहे. आणि पण आयकर कायद्याखाली अशी महिलांसाठी वेगळी काही तरतूद नाहीये. आधी होती पण आता सध्या महिलांसाठी नाहीये, तरतूद सध्या नाहीये. पूर्वी होती पण आता नाहीये. हो सर, असं कुठलं सेक्टर आहे ज्या सेक्टरला हा आयकर लागू होत नाही? विशेषतः मला जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे ॲग्रिकल्चर, शेती उद्योग आहे. त्याचबरोबर मगाशी आपण जाणून घेतलेलंच आहे की गृहकर्जाचं वरचं व्याज जे आहे आणि त्याचा परतावा जो आहे त्याच्यामधून जे काय आपण व्याज भरतोय ते टॅक्सेबल इन्कममध्ये 2 लाखांपर्यंत घेतलं जात नाही. त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चर काय उद्योग जो आहे आपला, कृषी उद्योग, कृषीप्रधान देशच आहे आपला, तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा तोच आहे की या क्षेत्राला आयकर कसा लागू होतो. बेसिकली जर इन्कम टॅक्स ॲक्टची जर तुम्ही प्रोव्हिजन्स बघितल्या तर ॲग्रिकल्चर इन्कमला टॅक्सच लावायचा नाही आहे. म्हणजे इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये ॲग्रिकल्चर इन्कम हे एक्झेम्प्ट इन्कम म्हणून पकडतात. हो, फक्त त्याचं वर्किंग करताना थोडा बदल आहे की जसं मी म्हटलं की स्लॅब वाईज आपलं इन्कम टॅक्सेबल आहे. तर माझं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे आणि माझं इतर उत्पन्न म्हणजे ॲग्रिकल्चर इन्कम सोडून माझं इतर उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत असताना मला ॲग्रिकल्चर इन्कम 10 लाख रुपये जरी मिळालं तरी मला 1 रुपया पण टॅक्स भरायला लागणार नाही. पण जर माझं अदर टॅक्सेबल इन्कम म्हणजे ॲग्रिकल्चर इन्कमला मला टॅक्स लागत नाही पण माझं अदर टॅक्सेबल इन्कम जे आहे ते अदर टॅक्सेबल इन्कम माझं 2.5 लाखाच्या बेसिक स्लॅबच्या वरती असेल तर ॲग्रिकल्चर इन्कम त्याच्यामध्ये ॲड करून तुम्हाला ते 2 इन्कमची टोटल घ्यावी लागती. त्याच्यावरती स्लॅब रेटनुसार टॅक्स काढावा लागतो. त्यानंतर परत नुसतं ॲग्रिकल्चर इन्कम धरून त्याच्यावरती टॅक्स स्लॅबनुसार तुमचं ॲग्रिकल्चर इन्कमचा टॅक्स वजा करावा लागतो आणि उरलेल्या रकमेचा तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. म्हणजे इनडायरेक्टली काय आहे की माझं ॲग्रिकल्चर इन्कम 10 लाख आहे आणि माझं बाकीचं उत्पन्न 5 लाख आहे तर माझा इन्कमचा स्लॅब झाला 15 लाख रुपये आणि 15 लाखाचा टॅक्स काढताना जे वरचे 5 लाख आहेत ह्या 5 लाखाला मला जे टॅक्स रेट पडेल हा इनडायरेक्टली 30% पडेल. म्हणजे तुम्हाला पहिल्या 10 लाखाला टॅक्स लागणारच नाही, ते पूर्णपणे एक्झेम्प्ट असेल ॲग्रिकल्चर इन्कम. फक्त टॅक्सचा स्लॅब रेट म्हणजे त्याला इनडायरेक्टली स्लॅब रेट वाढतो फक्त आणि त्याच्यावरती टॅक्स लागतो. पण आपल्याकडं जर तुमचं बेसिक उत्पन्न म्हणजे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाही कारण त्याचं बेसिक उत्पन्न हे त्याचं व्याजापासून मिळणारं किंवा इतर उत्पन्न जर 2.5 लाखाच्या आत असेल तर त्यांना टॅक्स द्यावा लागणार नाही. तसंच आपल्याकडं हिंदू अनडिवायडेड फॅमिली HUF आपण म्हणतो की ज्यांची वडिलोपार्जित शेती आहे किंवा हे आहे त्यांचं जे शेतीचं उत्पन्न आहे ते HUF कॅटेगरीमध्ये असतं. त्यामुळे आणि त्यांचं बाकीचं जर तो सर्व्हिसला असेल तर त्याचं जे सर्व्हिस इन्कमचं सॅलरी इन्कम आहे ते त्याच्या इंडिव्हिज्युअल कॅटेगरीमध्ये असतं. इन्कम टॅक्स कायद्याखाली तुम्हाला 2 सवलती म्हणजे सवलतीपेक्षा तुम्ही HUF ही वेगळी कॅटेगरी पकडलेली आहे. त्यामुळे HUFच्या इन्कमला ॲग्रिकल्चर इन्कम असल्यामुळे तिथं टॅक्स लागणार नाही. ॲग्रिकल्चरमध्ये सर शेती आणि त्याचबरोबर शेतीपूरक व्यवसाय जे आहेत ते दोन्हीला लागू होतं की ते वेगळे नियम आहेत? शेतीपूरक व्यवसाय म्हणजे त्याचं प्रोसेसिंग आपण रॉ मटेरियल शेतीमधून आपण घेतो आणि शेतीपूरक व्यवसाय जे तुम्ही कल्टिवेशन पर्यंत आहे ते तुमचं ॲग्रिकल्चर इन्कम म्हणून कन्सिडर केलं जाईल. पण तुम्ही म्हणजे नंतर आपण एखादं मका पीक आहे आणि मक्यावरती आपण कॉर्नफ्लेक्स किंवा हे करून विकले तर कॉर्नफ्लेक्स जे आहे मका पिकवणं हे तुमचं ॲग्रिकल्चर इन्कम कन्सिडर केलं जाईल. पण कॉर्नफ्लेक्स विकणं हे तुमचं ॲग्रिकल्चर इन्कम नाही पकडलं जाणार, ते तुमचा बिझनेस इन्कम धरलं जाईल आणि बिझनेस इन्कम म्हणून तो महत्त्वाचा फरक आहे. की कल्टिवेशन म्हणजे जो बेसिक शेतकरी आहे त्याला शेतकऱ्याला उत्पन्न शेतीचं उत्पन्न हे पूर्णपणे एक्झेम्प्ट दिलेलं आहे. पण जे त्याच्या पुढचं प्रोसेसिंग वगैरे जे आहे ते सगळं बिझनेसमध्ये आहे आणि ते बिझनेसमध्ये कन्सिडर होतं. हे टॅक्स स्लॅबमध्ये सर एक रिबेट सुद्धा प्रकार असतो, रिबेट मिळतो, त्याबद्दल सर काय सांगा? आर्थिक वर्ष 2014-15 पासून ही नवीन पद्धत थोडी चालू झाली की इन्कम टॅक्स गव्हर्नमेंटनं काय केलं की इन्कम टॅक्सची बेसिक स्लॅब वाढवली नाही पण आपण त्याला मिडल क्लास आपण ज्याला म्हणतो की मिडल क्लास त्यांना टॅक्समध्ये सवलती दिली तर ती रिबेटच्या स्वरूपात दिली की माझं नेट टॅक्सेबल इन्कम जर 5 लाखाच्या आत असेल तर मला जर म्हणजे आता माझं नेट टॅक्सेबल इन्कम आपण हे सगळं मगाशी आपण जसं विचार केला की वेगवेगळ्या पद्धतीचं आपण कॅल्क्युलेट करत 4.5 लाखपर्यंत आलो होतो आपण. जसं 9 लाखाचं आपण उदाहरण घेऊन 4.5 लाखापर्यंत आलो तर 4.5 लाखाला मला नॉर्मली टॅक्स होतो तो 2.5 लाखापर्यंत पूर्णपणे एक्झेम्प्ट आहे आणि 2.5 लाखाचा ते 4.5 लाख म्हणजे ह्या 2 लाखावरती मला 5% प्रमाणे 10,000 रुपये हा टॅक्स भरावा लागणार आहे. पण 5 लाखाच्या आत ज्यांचं नेट टॅक्सेबल इन्कम आहे त्यांना 87A च्या अंडर रिबेट देऊन गव्हर्नमेंटनं त्यांचा पूर्णपणे टॅक्स माफ केलेला आहे.
पण ही 5 लाखापर्यंतच सवलत आहे. जर माझं उत्पन्न 5,10,000 असेल तर मात्र मला रिबेट नाही मिळत. अगदी 5,01,000 जरी असेल, 5,01,000 जरी असेल तरी मला टॅक्स भरावा लागेल आणि त्याचं हा रिबेट मिळणार नाही. पण ज्याचं 5 लाख उत्पन्न आहे, नेट टॅक्सेबल इन्कम, त्याला हा 87A चा रिबेट आहे आणि त्याचा 12,500 रुपये, म्हणजे जो 2.5 लाख ते 5 लाख, ह्या 2.5 लाखावरती जो 5% टॅक्स होतो 12,500, तो त्याला रिबेट म्हणून मिळू शकतो. पण त्याच्यात महत्त्वाची अट आहे की तो नेट टॅक्सेबल इन्कम असायला पाहिजे. म्हणजे मगाशी जसं आपण कॅल्क्युलेट केलं की 9 लाख जरी माझं ग्रॉस इन्कम असलं किंवा सॅलरी इन्कम असलं तरी मी डिडक्शन घेत 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 जर ते 5 लाखाच्या आत आलं तर आपल्याला त्याचा फायदा मिळू शकतो. आणि मध्यमवर्गीय लोकांना त्याच्यातून बेसिकली ॲडव्हान्टेज मिळालेला आहे की त्यांना टॅक्स भरावा लागत नाही. पण या लोकांनी इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. म्हणजे 2.5 लाखाच्या वरती जर माझं हे असेल तर मला रिटर्न भरणं हे कंपल्शन आहे. आता आपल्याला जो इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा आहे तो पूर्ण झालेला आर्थिक वर्ष म्हणजे 2019-20, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020, कारण हे आर्थिक वर्ष संपलेलं आहे. आणि त्याची अगदी इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये किंवा जी पूर्वीची तारीख होती ती 31 जुलै होती. पण या कोरोनाच्या संकटामुळे जो आपल्याला पहिल्यांदाच एवढी एक्सटेंड झाली सर? पहिल्यांदाच, म्हणजे एवढी एक्सटेंड ही पहिल्यांदाच झाली. तर ही अशी एक्सटेंड होत होत आत्ता जे रेग्युलर टॅक्स पेयर आहेत त्यांना तारीख आहे ती 10 जानेवारी आहे आणि जे टॅक्स ऑडिट म्हणून जो प्रकार आहे त्यांना 15 जानेवारी आहे. तर आत्ताच्या याच्यानुसार आपल्याला 10 जानेवारी आणि 15 जानेवारी ह्या 2 डेडलाईन्स आहेत की ज्याच्या आधी आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. आता याच्यानंतर भरलं तर काय, किंवा हीच लास्ट तारीख आहे का, तर नाही आहे. तुम्हाला लास्ट तारीख जी आहे ती 31 मार्चपर्यंत आहे. पण तुम्हाला 10 जानेवारी नंतर तुम्हाला त्याच्यात पेनल्टी लागते. की पेनल्टी अशा स्वरूपाची असते की तुम्हाला 5 लाखाच्या आत तुमचं उत्पन्न आहे तर तुम्हाला 1,000 रुपये पेनल्टी आहे आणि तुमचं उत्पन्न जर 5 लाखाच्या वरती आहे तर तुम्हाला 10,000 रुपये पेनल्टी आहे. म्हणजे तुम्हाला फक्त पेनल्टी लागते, पण 31 मार्च 2021 पर्यंत तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही भरू शकता. आता मागच्या म्हणजे आपण आर्थिक वर्ष जर 18-19 तारीख बघितली तर 18-19ची अशीच तारीख 31 मार्चपर्यंत संपत होती. पण कोरोनामुळे ती वाढवत वाढवत पुढे आणली होती. पण असं आता म्हणजे आत्ताच्यानुसार तर आपल्याला 10 जानेवारी आणि 15 जानेवारी ह्या 2 डेडलाईन्स आहेत. त्याच्यापूर्वी आपल्याला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. थोडक्यात नॉर्मल टॅक्स पेयर जे आहेत त्यांनी 31 मार्चपर्यंत जर ITR भरला नाही तर त्यांना दंड होऊ शकतो. 10 जानेवारी पर्यंत भरला नाही तर दंड होऊ शकतो. 10 जानेवारी नंतर दंड लागू शकतो. आत्ताच्या म्हणजे परवा जी डेट वाढवली 30 डिसेंबरला त्यानुसार 10 जानेवारी नंतर जर भरला तर ज्यांचं उत्पन्न 5 लाखाच्या आत आहे त्यांना 1,000 रुपये दंड होऊ शकतो आणि ज्यांचं उत्पन्न 5 लाखाच्या वरती आहे त्यांना 10,000 रुपये दंड होऊ शकतो. पण इन्कम टॅक्स रिटर्न भरायची तारीख 31 मार्चपर्यंत ते भरू शकतात. पण हे पेनल्टीज त्यांना लागते. अंतिम मुदत जी आहे ती 31 मार्च, अंतिम मुदत 31 मार्चपर्यंत आहे. पण तिथपर्यंत न थांबता लोकांनी 10 जानेवारीच्या आधी आपले रिटर्न भरावेत. ही सध्या आवाहन करायला हरकत नाही आपल्याला की गव्हर्नमेंटचं सध्या हे आहे की लोकांनी, कारण गव्हर्नमेंटला देखील बजेट पुढचं द्यायचं आहे. उत्पन्नाचा स्रोत जो आहे तो महत्त्वाचा आहे इन्कम टॅक्स मधून. त्यामुळे सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे इन्कम टॅक्स वेळेत भरला पाहिजे. 10 जानेवारीपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरणं ही आपली जबाबदारी आहे असं एक मी म्हणू शकेन. बरोबर सर. खरं तर उत्पन्न बऱ्याच जणांचं असं असतं की जे टॅक्सेबल नसतं म्हणजे करपात्र नसतं तरी सुद्धा रिटर्न सर भरावा का. आणि समजा करपात्र माझं उत्पन्न नाही आहे आणि मी रिटर्न भरला नाही तर त्यासाठी काय दंड पेनॉल्टी वगैरे नंतर होते का जर मी ड्यू डेट नंतर भरला तर? जसं 2.5 लाख ही बेसिक एक्झम्पशनची स्लॅब आहे. तुमचं बेसिक उत्पन्न म्हणजे ग्रॉस टोटल इन्कम जर तुमचं 2.5 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची कायद्यानुसार बंधनकारक नाही आहेत. म्हणजे तुम्ही नुसतं पॅन नंबर काढलाय म्हणून तुम्ही रिटर्न भरलंच पाहिजे असं कुठेही कायद्यामध्ये म्हटलं नाही आहे. पॅन नंबर हे त्या वेळेचा म्हणजे त्या वर्षात जर इन्कम माझं टॅक्सेबल असेल म्हणून काढला असेल किंवा मला घर घ्यायचं आहे म्हणून मी पॅन नंबर म्हणजे त्यासाठी मला लोन मिळवणं वगैरे हा सगळा पॅन आहे म्हणून मी रिटर्न भरलं पाहिजे. कारण इन्कम टॅक्सची जी डिपार्टमेंटचे तुम्हाला ईमेल किंवा SMS येतो त्यांना माहीत नसतं की तुमचं इन्कम आत्ता किती आहे. त्यामुळे ते सगळ्यांनाच ते SMS किंवा ईमेल पाठवतात. पण आधी तुमचं पॅन तुमचा जो आहे तर तुमचं उत्पन्न किती आहे हे तुम्ही सेल्फ असेसमेंट आधी करायला पाहिजे. माझं एकूण उत्पन्न जर 2.5 लाखाच्या आतच असेल तर मला इन्कम टॅक्स रिटर्न भरायची कोणतीही गरज नाही. त्यामुळे तो मी वेळेत भरला किंवा वेळेच्या नंतर म्हणजे भरायलाच लागणार नाही. त्यामुळे त्याच्यात कोणत्याही प्रकारची पेनल्टी येणार नाही. पण 2.5 लाखाच्या वरती जर माझं ग्रॉस टोटल इन्कम असेल तर मात्र मी इन्कम टॅक्स भरणं, आणि भारतीय सुजाण नागरिक आपण आहोत आणि आपण म्हणजे भारताच्या एक नेशन बिल्डिंगमध्ये आपण म्हणू की नेशन बिल्डिंगच्या ह्याच्याकरता आपलं एक कर्तव्य आहे की माझं उत्पन्न जर 2.5 लाखाच्या वरती असेल इवन दो मला टॅक्स भरावा लागत नाही. माझं जसं आपण मगाशी आपण बघितलं की 5 लाखाच्या आतल्या सवलती किंवा आपण 5 लाखाचा
एक जो बेसिक आत आहे, तरी 5 लाखाच्या आत असताना मला रिबेट मिळेल 87A तरी मी रिटर्न भरणं हे माझ्यावर कंपल्शन आहे आणि मी रिटर्न भरावं. आणि ते वेळेत नाही भरलं तर मात्र पेनल्टी लागू शकते. त्यामुळे वेळेत रिटर्न भरावं हे आपलं एक कर्तव्य आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे सर, हे इन्कम टॅक्स रिटर्न भरताना कोणत्या कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते? आता आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरताना कागदपत्रांची आवश्यकता जर म्हटलं तर तुमचं ज्या प्रकार आहेत की तुमचे इन्कमचे प्रकार जे गव्हर्नमेंटनं आपल्याला 5 कॅटेगरीमध्ये सांगितलं आहे की इन्कम फ्रॉम सॅलरी आहे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आहे, कॅपिटल गेन आहे, बिझनेस इन्कम आहे आणि तुमचं इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आहे. तर त्या प्रकारचं तुमचं इन्कम फ्रॉम सॅलरी असेल तर तुम्हाला फॉर्म 16 जो तुमचा एम्प्लॉयर आहे त्याच्याकडं फॉर्म 16, जर तुमचं 2.5 लाखाच्या वर उत्पन्न असेल किंवा 2.5 लाखाच्या आत असेल त्याच्याकडं सॅलरी सर्टिफिकेट मिळेल तुम्हाला. किंवा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस आहे तर तुम्हाला रेंट जे मिळालेलं आहे त्या रेंटबद्दलचं किंवा तुम्ही जे म्युन्सिपल टॅक्स पेड केला आहे तुम्हाला त्याची वजावट घ्यायची आहे तर त्याचे डिडक्ट तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार. तुम्हाला इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन आहे तर एखादी जागा खरेदी विक्री केली किंवा ॲसेट खरेदी विक्री केली तर त्याबद्दल तुम्हाला त्याचे कागदपत्र लागणार. तुम्हाला इन्कम फ्रॉम बिझनेस काढायचं आहे तर त्या व्यवसायाचा सगळा हिशोब ठेवल्याचं रेकॉर्ड तुम्ही ठेवायला पाहिजे. त्यातून तुम्ही बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे वर्किंग करून तुम्ही काढायला पाहिजे. आणि इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये तुमचं व्याजाचं उत्पन्न आहे किंवा तुम्हाला इतर म्हणजे लॉटरी आहे, पेन्शन आहे तर त्या प्रकारचं तुम्हाला जे उत्पन्न आलं आहे त्या उत्पन्नाचा आणि सेल्फ असेसमेंट टॅक्स आहे हा. त्यामुळे त्या उत्पन्नाचे सगळे कागद वगैरे सगळे तुमचं तुम्ही व्हेरीफाय करून तुम्ही इन्कम कॅल्क्युलेट करायचं आणि त्याच्यावर टॅक्स भरायचा आहे. त्यामुळे त्या पद्धतीची कागदपत्र गोळा करावीत. आणि ह्याच्यातून ज्या सवलती मिळतात जसं आपण इन्शुरन्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आहे, मुलांची शिक्षणाची फी आहे किंवा घराचा पॉलिसीज आहेत, मेडिकल पॉलिसीज आहेत, घराचा हप्ता जो आपण देतोय त्याच्याबद्दलचे डिडक्शन्स किंवा तुम्ही जो घर भाडं देताय त्याच्याबद्दलचे डिडक्शन्स याची माहिती एकत्र करावी आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरावी. त्यामुळं सर्व समावेशक की माझं उत्पन्न कोणत्या कोणत्या प्रकारामधून येतं आहे त्या प्रकारच्या मला माहीत आहे की मी मागच्या वर्षी माझं उत्पन्न कुठल्या कुठल्या प्रकारातून आलं आहे तर त्या प्रकारच्या उत्पन्नाचे स्त्रोत किंवा त्याची जी काही माहिती आहे ती गोळा करावी. त्यातनं जे मिळणाऱ्या वजावटी आहेत त्याची कागदपत्र गोळा करावीत आणि मग इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यात यावं. टॅक्स ऑडिट हा जो प्रकार आहे तो थोडा आपण म्हणू की नॉर्मल टॅक्स पेअर आणि त्याच्यापेक्षा थोडे वेगळ्या म्हणजे हायर उत्पन्न आहे किंवा काही गव्हर्नमेंटनं क्रायटेरिया डेव्हलप केला आहे तर त्या सेक्शनमध्ये जे येतात त्यांना टॅक्स ऑडिट लागतं. टॅक्स ऑडिट म्हणजे काय आहे की मी एखादा व्यवसाय करतोय मग तो बिझनेस असू दे किंवा प्रोफेशन असू दे, त्याला बिझनेस अँड प्रोफेशन असंच आहे. इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये त्याला बेसिकली इन्कम फ्रॉम बिझनेस आणि प्रोफेशन हेच म्हणतात. तर माझा व्यवसाय आहे किंवा माझा म्हणजे व्यवसाय हा दोन्ही अर्थाने येईल की माझा बिझनेस आहे किंवा प्रोफेशन आहे. तर बिझनेसमध्ये माझा टर्नओव्हर हा 2 कोटीच्या वरती आहे तर मला त्याचं टॅक्स ऑडिट करून घेणं. टॅक्स ऑडिट म्हणजे तुम्ही जे काही तुमचं बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केलेलं आहे तुम्ही स्वतः करा किंवा तुमच्याकडे जो अकाउंटिंग स्टाफ आहे त्यांनी तयार करावा आणि ते जे हे आहे त्याचं चार्टर्ड अकाउंटंटकडून की टॅक्स ऑडिटमध्ये चार्टर्ड अकाउंटंटनी काही प्रश्नाची उत्तरं त्या अकाउंटिंगमध्ये ते अकाउंटिंग त्या पद्धतीनं म्हणजे अगदी जे कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना आठवत असेल की बाबा अकाउंटिंग करायचं म्हणजे काय तर पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट त्याप्रमाणे सगळं त्याचं अकाउंटिंग करायचं, ताळेबंद काढायचा, लेजर अकाउंटिंग करायचं, त्यावरनं बॅलन्स शीट काढायचं हे सगळं झालं. पण आज सॉफ्टवेअरच्या जगात हे सगळं मागं पडलं आणि आता टॅलीवरती हे म्हणजे आज पूर्वी बॅलन्स शीट टॅली करायला वेळ लागायचा पण आज टॅलीमध्ये बॅलन्स शीट टॅली होती म्हणजे टॅली होते आणि तिथून पुढं काम चालू होतं. तर बेसिकली आहे की तुमच्या जे काही व्यवसायाचे तुम्ही हिशोब ठेवलेले आहेत ते हिशोब चार्टर्ड अकाउंटंट करवी तुम्ही चेक करावे लागतात आणि ते चेक करायचे म्हणजे चार्टर्ड अकाउंटंटनी एक फॉर्म आहे त्याला आपण म्हणजे 3CD हा फॉर्म आहे तो. तर 3CD फॉर्ममध्ये काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या उत्तरं चार्टर्ड अकाउंटंटनी तुमचे हिशोब चेक करून ती उत्तरं लिहायची असतात आणि त्याप्रमाणे त्याचं रिटर्न भरता येतं, इन्कम टॅक्स रिटर्न. तर बेसिकली ज्यांचा बिझनेसचा टर्नओव्हर 2 कोटीच्या वरती आहे त्यांचे अकाउंट्स ऑडिट करावे लागतात किंवा ज्यांचा व्यवसाय आहे, डॉक्टर्स आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, त्यांचा 50 लाखाच्या वरती व्यवसायाचा रिसिट्स आहेत, ग्रॉस रिसिट्स आपण ज्याला म्हणतो तर ते असतील तर त्याचं ऑडिट करणं गरजेचं आहे.
आता ह्याच्यात आणखी 2 तरतुदी गव्हर्नमेंटनं थोड्या म्हणजे सवलती पण दिलेत किंवा काही गोष्टीत गव्हर्नमेंटनं रिस्ट्रिक्शन्स पण लावले असं म्हणू शकू. ऑडिट जे आहेत ते ऑडिटर्स जे आहेत ते सर्टिफाईड चार्टर्ड अकाउंटंट्स हवे असतात की कॉमर्स बॅकग्राऊंडचे जे आहेत पासआउट त्याच्यामध्ये कसं आहे? नाही, टॅक्स ऑडिट आहे चार्टर्ड अकाउंटंटनीच करणं अपेक्षित आहे आणि कायद्यानुसार फक्त चार्टर्ड अकाउंटंटनाच ही परमिशन दिलेली आहे गव्हर्नमेंटनं. कारण इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया जो आहे तो एक वेगळा म्हणजे घटनेनुसार एक वेगळा कायदा आहे आणि त्याच्या अंडर हे चार्टर्ड अकाउंटंट्स म्हणजे मी एक चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि मला याचा अभिमान आहे की बाबा चार्टर्ड अकाउंटंट हा पार्ट ऑफ नेशन बिल्डिंग आपण ज्याला म्हणतो की देशाच्या याच्यात आपण एक कॉन्ट्रीब्यूट करतोय. तर या प्रकारच्या याच्यात त्यांनाच त्याची हे दिलेली आहे की त्यांनीच त्याचं ऑडिट करावं. कारण त्यांना सगळे नियम माहीत असतात की नियम साधे साधे नियम्स आहेत पण ते त्यावेळी बिझनेस करताना फॉलो झालेत की नाहीत. उदाहरणार्थ मी एखादा खर्च करतोय तर खर्च करताना 10,000च्या वरती मी कुणालाही कॅश देता कामा नये. मी 10,000च्या वरचे सगळे खर्च हे कंपल्सरी चेकनं किंवा RTGS NEFTनंच करायला पाहिजेत. तर या प्रकारचा प्रश्न आहे. किंवा आणखी प्रश्न आहेत, माझे गव्हर्नमेंट ड्यूज काही भरायचे राहिलेत काय, मी माझ्या नातलगांना किंवा माझ्या सिस्टर कन्सर्नना काही पेमेंट्स करतो का, असे साधारणतः 50 ते 60 प्रश्न आहेत की ज्या 50 ते 60 प्रश्नाची उत्तरं ते हिशोब चेक करायचे आणि त्याच्यात द्यायचे आहेत. पण जसं आपण आत्ता मगाशी बोललो की जसं गव्हर्नमेंटनं हे 2 कोटी आणि 50 लाख जे लिमिट ठेवलं आहे ह्याच्यात गव्हर्नमेंटनं काही रिस्ट्रिक्शन्स पण घातलेले आहेत. रिस्ट्रिक्शन्स कशी आहेत तर 2 कोटीच्या आत टर्नओव्हर तुमचा आहे पण तुम्ही तुमचा प्रॉफिट जो आहे तुमचं 8%च्या आत दाखवताय किंवा 6%च्या आत दाखवताय. तर 6% आणि 8% हे डिफरन्सिएशन आहे. म्हणजे जर माझे सगळे व्यवहार चेक न होत असतील, मला सगळ्या प्रकारचा जो माझा सेल आहे त्याचे सगळे पैसे जर मला चेक न येत असतील किंवा RTGS NEFT होत असतील तर मी 6%पर्यंत जरी प्रॉफिट दाखवला तरी चालतो. किंवा माझे कॅश आणि चेक होत असतील तर मी 8%च्या वरती प्रॉफिट दाखवला तर चालतो. पण ह्याच्या खाली जर मी प्रॉफिट दाखवणार असू, एखाद्या वर्षी तुमचं एखादं मशीन घेतलं किंवा तुमचा खर्च जास्त आहे तर अशा केसमध्ये तुमचा टर्नओव्हर 2 कोटीच्या आत असताना देखील तुम्ही जर 6% आणि 8%च्या आत जर प्रॉफिट दाखवत असाल तर तुम्हाला चार्टर्ड अकाउंटंट्सकडं त्याचं टॅक्स ऑडिट करून घेणं कंपल्शन आहे. तसंच तुम्हाला आणखीन एक हे आहे की व्यवसाय जिथं करताय किंवा डॉक्टर्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहे, वकील आहेत, यांना 50 लाखाच्या आत तुमचा व्यवसायाचे रिसिट्स आहेत आणि तुम्ही 50%च्या आत प्रॉफिट दाखवताय. कारण त्यांना साधारणतः 50% हा प्रॉफिट दाखवणं गव्हर्नमेंटला अपेक्षित आहे असं म्हणू शकू आपण. तर 50%च्या आत जर तुमचा प्रॉफिट असेल तर त्या केसमध्ये देखील तुम्हाला तुमचे बुक्स ऑफ अकाउंट्स आणि हे ऑडिट करून घेणं CA करणं आणि त्याचा रिटर्न भरणं गरजेचं आहे. आता ह्याची तारीख आहे ती 15 जानेवारी आहे. 15 जानेवारीपर्यंत तुम्ही हे सगळं घेणं कंपल्शन आहे. तसंच तुमच्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज आहेत, फर्म्स आहेत, त्याला देखील हेच नियम ॲप्लिकेबल आहेत की तुमचा टर्नओव्हर किती आहे. आणि गव्हर्नमेंटनं मागच्या वर्षी एक नवीन सवलत दिली असं आपण म्हणू शकू की 5 कोटीपर्यंत ज्यांचा टर्नओव्हर आहे म्हणजे आपण बिझनेसमध्ये म्हणू आणि त्यांचे सगळ्या प्रकारचे व्यवहार म्हणजे खर्चाचे ॲज वेल ॲज इन्कमचे ह्यातले 95% व्यवहार जर त्यांचे चेक न होत असतील म्हणजे तुम्ही बिझनेसमध्ये कॅशचा वापर करत नाही आहे अशी जर सिच्युएशन असेल तर तुम्ही तुमचे अकाउंट्स ऑडिट न करता देखील आहे तो प्रॉफिट तुम्ही रिटर्नला दाखवू शकता आणि तुम्ही तुमचं रिटर्न भरू शकता. म्हणजे गव्हर्नमेंटला कॅशलेस इकॉनॉमी आपण ज्याला म्हणू की बाबा कॅशचे व्यवहार कमी करावे अशा पद्धतीला जाण्याकरता गव्हर्नमेंटनं कॅशलेसला भर देण्याकरता ही नवीन एक सवलत लोकांना दिलेली आहे की माझं उत्पन्न 5 कोटीपर्यंत जर असेल आणि माझे सगळ्या प्रकारचे व्यवहार हे चेक नच असतील तर मला टॅक्स ऑडिट न करता देखील मी रिटर्न भरू शकतो. या कायद्यामध्ये सुद्धा सर सवलती असतील बऱ्याचशा सवलती या कायद्यासाठी अशा वेगळ्या नाहीत कारण टॅक्स ऑडिट ही फक्त एक प्रोव्हिजन आहे. त्याला 44AB सेक्शन आहे आणि त्याच्या अंडर हे टॅक्स ऑडिट जसं मी म्हटलं की 2 कोटीच्या वरती तुमचा टर्नओव्हर आहे किंवा 2 कोटीच्या आत असताना देखील तुम्ही 6% आणि 8%पेक्षा कमी प्रॉफिट दाखवताय ही फक्त एक कायद्यातली तरतूद आहे. याच्यात वेगळी सवलत काही नाही. तुम्ही इन्कम टॅक्स जो कॅल्क्युलेट करायचा आहे तो तुम्ही नेहमीच्याच पद्धतीनं म्हणजे इन्कम फ्रॉम सॅलरी आहे, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी आहे, इन्कम फ्रॉम बिझनेस प्रोफेशन आहे किंवा कॅपिटल गेन आहे, अदर सोर्सेस आहे, त्याच प्रकारे इन्कम काढायचं आहे. तुम्हाला डिडक्शन सगळे जे इन्कम टॅक्स कायद्यामध्ये दिलेत तेच डिडक्शन्स मिळतात. फक्त तुम्हाला तुमचे व्यवसायाचे जे काही हिशोब आहेत ते एका चार्टर्ड अकाउंटंटकडं चेक करून घ्यायचे आहेत आणि ते चेक करून तो रिटर्न भरायचा आहे. म्हणजे तो व्यवस्थित भरला जातोय आणि तुम्ही इन्कम टॅक्स तुम्ही बिझनेस करताना इन्कम टॅक्सचे जे काही नियम आहेत जसं मी मगाशी म्हटलं की 10,000च्या वरती तुम्ही कॅशमध्ये खर्च करायचा नाही किंवा तुम्ही 2 लाखाच्या वरती एखादा व्यवहार करत असताना 2 लाखाच्या वरती वर्षभरात एखाद्या माणसाकडं तुम्ही कॅश घेऊ शकत नाही तर चेकनंच घ्यायला पाहिजेत.
लोन तुम्ही 20,000च्या वरती घेऊ शकत नाही. या प्रकारच्या भरपूर इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये गव्हर्नमेंटनं की व्यवसाय करताना काय काय मी काळजी घ्यावी किंवा व्यवसाय व्यवस्थित कसा करावा ह्याचे जे काही नियम आखलेले आहेत, हे नियम तुम्ही बिझनेस करताना व्यवस्थित फॉलो केलेत की नाहीत हे तुम्ही तुमच्या CA कडं चेक करून घ्यायचे आहेत आणि तुम्ही रिटर्न भरायचं आहे. टॅक्स ऑडिट हा इन्कम टॅक्सचाच एक प्रकार आहे. फक्त टॅक्स ऑडिटमध्ये तुम्हाला म्हणजे चेक करायला लागत असल्यामुळं त्याचं CA तो इन्व्हॉल्व होतो आणि त्याचे बाकी सगळे रेकॉर्ड त्या पद्धतीने ठेवणं अपेक्षित असतं आणि हे करून तुम्ही पण हा टॅक्स ऑडिट हा आयकराचाच एक भाग आहे. याचा आणि आयकर हा काही वेगळा आहे असं नाही आहे. अगदी बरोबर. माझा थोडासा एक वेगळा प्रश्न आहे सर, तो म्हणजे आता CSR पॉलिसी आलेली आहे शासनाची आणि काही ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी हा ऍक्ट जो आहे तो ऍप्लिकेबल होतो. आता इन्कम टॅक्स रिटर्न आणि हा CSR ऍक्ट जो आहे, CSR ऍक्ट मध्ये जी काही रक्कम आलेली असेल त्या कंपनीनं CSR फंडसाठी वापरायची, त्यांना कायद्यानं त्यांच्यावरती बंधनकारक आता होतंय, तर ते जे एक्सपेन्सेस आहेत ते एक्झम्पशन होतात का इन्कम टॅक्समधून? नाही, ते इन्कम टॅक्सच्या अंडर एक्झम्पशन मिळत नाही त्याचं. पण मोठ्या कंपनीज आहेत ज्यांचा टर्नओव्हर 100 कोटीच्या वरती आहे त्यांना CSR मध्ये गव्हर्नमेंटनं कंपल्सरी त्यांनी काही सोशल कामाकरता खर्च करणं, शेवटी आपण जो काही टॅक्स भरतोय तो देखील सोशल कामाकरता किंवा इन्फ्रास्ट्रक्चर करता हा वापरला जातोयच. पण कंपन्यांनी देखील स्वतः काही गोष्टी कराव्यात की ज्या लोकल लेवलला असतील. आता एखादी कंपनी कोल्हापुरात आहे आणि कंपनी कोल्हापुरात CSRचा खर्च करते, तर ती कोल्हापूरच्या विकासासाठी किंवा कोल्हापूरमधल्या लोकांसाठी काहीतरी करेल. जसं CSR मध्ये पूरग्रस्तमध्ये लोकांनी भरपूर मदती केल्या किंवा कोरोना काळात लोकांनी भरपूर मदत केल्या. तर CSR मध्ये ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांनी त्यांचे CSR फंड्स की ज्यांचा टर्नओव्हर 100 कोटीच्या वरती आहे त्यांनी त्यांच्या प्रॉफिटचा ठराविक भाग हा CSR मध्ये खर्च करावा यासाठी गव्हर्नमेंटने कंपल्शन केलं आहे आणि ते CSRचे जे फंड्स आहेत ते तिथं लोकल लेवल करता त्या कंपन्यांनी वापरावे की जेणेकरून म्हणजे आता कसं होतं की आपण इन्कम टॅक्स भरला तर इन्कम टॅक्सचा वापर हा आपल्या वतीनं गव्हर्नमेंट सगळ्यांच्या भल्याकरता करते. पण तुम्ही कंपनी आहे तर तुम्ही लोकल लेवलला लोकांच्या भल्याकरता तुम्ही काही गोष्टी करू शकाल, त्याच्याकरता CSR आहे. आणि CSR मधून म्हणजे काही खरोखर चांगल्या म्हणजे पूरग्रस्त निधीमध्ये किंवा कोरोना काळात जे काही मदती लोकांनी केल्या त्याच्यात CSR मध्ये भरपूर चांगलं काम देखील झालेलं आहे की ज्याची म्हणजे काही वेळा आपण विचार करतो की CSRचा उपयोग काय, तर CSRचा उपयोग ह्या दोन म्हणजे कोल्हापूरनं तरी चांगला अनुभवलं की पूरग्रस्तमध्ये आणि पूर काळात आणि कोरोना काळात ह्या CSRचा चांगला उपयोग दोन्ही म्हणजे लोकांना झालेला आहे. इन्कम टॅक्स रिटर्न आणि त्यातील तरतुदी काय आहेत याच्याबद्दल आपण जाणून घेत होतो आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आता आपण जाणून घेतलं ते म्हणजे टॅक्स ऑडिट पेयर कोण आहेत आणि त्यांच्यासाठीची करप्रणाली कशी असते. याविषयी आपल्याला सविस्तर मार्गदर्शन केलं ते म्हणजे CA सतीश डकरे सर. पुढारी ऑनलाईनच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच.